हा चायला जीत नाही सोडणार एकेकाल, जीत नाही सोडणार एकेकाल. खल्लास करीन मी, वाकणार नाही. कशा रे शांता, काय झाला? एवढा टेन्शन मध्ये आहेस, फारसा टेन्शन मध्ये आहेस. एकेकाचे गांबू फरी, पण मी वाकणार नाही, झुकेगा नाही साला. अरे पण गधड्या, झाला तरी काय? काय झाला सांगत हो तुला, थांब. काल सरपंचच्या घरी जायला होतो. काय शांता भाऊ, या 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 बसा या. काय सरपंच, कसा काय चाललाय तुमचा? माझा मस्त चाललाय, तुमचा कसा चाललाय बरं? अचानक माझ्या घराकडं काय काम काढलं बरं? काय नाही सरपंच, ये ना, हे इथं उभा राही ना. हा बोला. इथंच थांबा तुम्ही सरपंच. शांता तू इकडून ये, तिकडे समोर पहा. अरे पण काय चाललाय काय? काय नाही सरपंच, ते शांताची बायकोनी सांगितलंय काय सरपंचाच्या बरोबर एक फोटो काढून आणा. काय? हे बंद कर त्या फोटो काढायचा. हे पाय शांता, राग नको मानस, पण तू आहेस एक लाकडा चोरणारा चोर. आणि तुझे बरोबर जर फोटो काढला तर आमचे पार्टीचा जरा वाकडा होत ना, तर मग नाही काढू शकत. सरपंच एक फोटो काढा ना, तुमच्यासाठी चांगला आहे, नाही तर वाट लागल. ह्या पा, चपला सोन्याच्या जरी घेतल्या तरी त्या पायेतच घालायच्या, हातात घालायच्या काय नाही ना. चला तर मग जा तुम्ही, आता मला मीटिंगला जायचं आहे. चल केसवा. चायला कोठून कोठून येतील फोटो काढायला, आणि आलं मोठं सरपंच बरोबर फोटो काढायला. चाले तू येड गांडे. असा झाला तर काय, तू एवढा टेन्शन कशाला घेतोस मग? टेन्शन नाही रे, बायकोनी सांगलाय सरपंचाच्या बरोबर फोटो काढायचा तर काढायचाच आहे मला. चाले तू. आता सरपंच फोटो नाही देत तर मग करशील काय? अब देख तू, मी जर सरपंच असतो तर लगेच तुला फोटो देतो. अरे फोटो काय, व्हिडिओ काढतो आपले. काढशील काय माझ्या बरोबर फोटो लगेच? चल मग, सरपंचीची निवड केली, आता तू उभा राही. अरे पण शांता, सरपंच व्हायचा म्हणजे खायचा काम नाही. किती खर्च येईल? कमीत कमी 150 रुपये पकड. चल 150 रुपये देतो, पण तूच सरपंच झालाच पाहिजे. आता शांता भाऊ, सरपंचनी काल आपली फार लाज घालवली आखी. नाही जर ते सरपंच राडीनी तासली ना, तर नावाचा चंदन चोऱ्या नाही. अबे साले, ते सरपंचनी माझ्याशी पंगा घेतलाय, माझ्याशी. शांताराज, मी वाकणार नाही रे दाजी. दाजी? अरे पण पुष्पाच्या डायलॉग मध्ये तर झुकेगा नाही साला असं आहे ना? साला म्हणजे काय दाजी? मग ते आपले मराठी भाषेत तसाच ना येड्या, झुकेगा नाही साला म्हणजे वाकणार नाही दाजी असं ना? हा बरोबर. चल पटकन, आता त्या तोडेल आहेस चंदन, त्या घे आणि चल पटकन, आता सरपंचाचा बदला घ्यायचा आहे. हे राम बाहेर ये रे, सिंडिकेट मेंबर शांता आला. बोल ना शांता, काय मग सरपंच बनायची तयारी झाली ना? ये बस. काय प्लॅन आहे? काही नाही, आपले तिघांनी सरपंचाच्या घरी जायचा आणि हे केसवाला चड्डी काढायला लावायची. केसवाने चड्डी काढली, मग त्याची काळी गांड पाहून सरपंच मेला काय, मग मी सरपंच. वाह, काय आयडिया आहे, मस्त. मी नाही चड्डी काढणार. काय रे केसवा, तुला माहित आहे ना मी कोण आहे? शांताराज, मी वाकणार नाही रे दाजी. अरे शांता, तू वाकशील पण आणि वोकशील पण. कसा काय रे? अरे मी जर चरडी काढली ना, तर माझे आंब्याची आणि काजूची बाग पासाल ना, ते सरपंचाच्या बरोबर तुम्ही दोघं मरसाल. च्या मायला म्हणजे तू आंघळतच नाही ना रे? काय करशील शांता, थंडी थोडी वाढली तर कसा आंघळशील? एक काम करू, केसवा चड्डी काढेल ना, तेवढेच आपले घराची बाहेर थांबू आणि सरपंचाच्या समोर त्याला एकटेला चड्डी काढायला लावू, म्हणजे तो फक्त सरपंचच मरल. काय? एकदम बरोबर, मस्त प्लॅन आहे. चला तर मग जाऊ, चला.